Cancer Healer Center, a new beginning. संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती. बाळासाहेब कोले सहाय्यक विशेष सरकारी वकील असणार. मसाजो ग्रामस्थांच्या 7 मागण्यांपैकी एक मागणी मान्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं सारथ्य करण्याची जबाबदारी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण न्यायालयात जलद गतीने चालवणार. सरकारी वकील उज्ज्वल निकमांचं आश्वासन. राजकारण सोडलं तर वकील म्हणून उज्ज्वल निकमांचं काम उत्तमच. धनंजय देशमुखांचाही निकमांवर विश्वास. प्रकरणातील प्रत्येक मुद्दे ते लावून धरतील. अंजली दमानियांकडून विश्वास व्यक्त. बीड जिल्ह्यातील मसाजो ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार. अन्यथा पाणी बंद करण्याचाही इशारा. मसाजोकरांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्यावी. आमदार सुरेश धसांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन. ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा निवेदनावर उल्लेख. महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी. मंत्री माणिकराव कोकाटेंसह गणेश नाईक, लोढा, शेलार, बाबासाहेब पाटलांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नेमणूक. आरोप झालेला विशेष कार्यकारी अधिकारी चालत नाही, मग मंत्री कसा चालतो? जो नियम ओएसडींना तोच मंत्र्यांना का लागू नाही? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर सुळेंचा सरकारला सवाल. फिक्सरची नावं देणाऱ्या मंत्र्यांची नावंही समोर आली पाहिजेत. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. भ्रष्टाचार रोखण्यासाठी पावलं उचलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. सामनातून फडणवीसांवर स्तुतीसुमनं. 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्यांच्या ओएसडीनं 5 लाख मागितले. शिंदे सरकारमधील रोजगार हमी विभागाच्या ओएसडींचा दाखला देत अमोल मिटकरींचा गंभीर आरोप. तर आता सत्ताधारी पक्षाकडून टीका. मग ओएसडींची चौकशी झालीच पाहिजे. अंबादास दानवेंचा निशाणा. MMRDAनं फ्रेंच सल्लागार कंपनीला दिलेला करार रद्द करण्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून चौकशीचे आदेश. फ्रेंच कंपनीनं MMRDAच्या काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. एकनाथ शिंदेंच्या राजवटीतले घोटाळे बाहेर येत आहेत. फडणवीसांनी प्रकरणाची खुली चौकशी करावी. MMRDAवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंचा निशाणा. Cancer Healer Center, a new beginning.